सर, राज्य के पूर्व मुख्यमंत्री और विद्यमान उप मुख्यमंत्री का बैनर फाड़ने आया था। मुंद्रा में और भी राजनीतिक पार्टी है, लेकिन उनका कहीं ना कहीं बैनर नहीं फाड़ेगा। लेकिन मुख्यमंत्री के जन्मदिवस पर जो उप मुख्यमंत्री उनके जन्मदिवस पर बैनर लगाया था, वो बैनर अधिकारी द्वारा फाड़ा गया। आपने अधिकारी को जो सवाल भी पूछे, लेकिन कहीं ना कहीं माफ़ी भी जिस तरीके से मंगवाई गई, क्या कुछ कहा है इस पर? अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय बीजेपी। आज हम हमारे संवेदनशील महाराष्ट्र के माजी मुख्यमंत्री और सद्य स्थिति में उप मुख्यमंत्री है हमारे आदरणीय एकनाथ शिंदे साहब, इनका जो कल कार्रवाई के दरमियान में जो बैनर जिस तरीके से गिराया गया था, तो उसमें हमारे पूरे जो यहाँ मुंब्रा शिवसेना की तरफ से सभी ने इसके लिए शोक जताया था और संताप जताया था। ऊपर ये जो महापालिका जो कार्रवाई करती है, ये दुजाभाव से कार्रवाई कर रही है। और इस तरीके से जो हमारे आदरणीय एकनाथ शिंदे साहब का जो बैनर फेंका गया कार्रवाई करते समय, उस वजह से हमारे पूरी शिवसेना में और राष्ट्रवादी में और पूरे बीजेपी में एक क्रोध की लहर चली थी। और इसकी वजह से आज हम प्रभाग समिति में हमारे जो सहायक आयुक्त थे उनसे सवाल पूछने आए थे कि जो आपने कार्रवाई की, इसमें जो एक सुड़ बुद्धि से जो एक बैनर फेंकने का जो काम हुआ था, यहाँ के जो अधिकारी एक चिल्ला रहा था कि ये पहला बैनर निकालो, ये बैनर निकालो, तो ये जब सवाल पूछने को हम प्रभाग समिति में आए थे, लेकिन प्रभाग समिति में जो सहायक आयुक्त थे उन्होंने कहा कि ये जो कार्रवाई करते समय जो बैनर जो निकालना जिस तरीके से निकालना चाहिए था, उस तरीके से वो जो हमारा कर्मचारी था उसके हाथों से वो गिर गया निकालते टाइम। तो उसके लिए उन्होंने अपने जो कर्मचारी है और उनकी तरफ से पूरा माफ़ीनामा लिख के दिया है और उन्होंने माफ़ी भी मांगी कि हमारा एकनाथ शिंदे साहब जो हमारे राज्य के मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री है, उनका कोई भी हमारा अपमान करने का ऐसा ये नहीं है, भावना नहीं थी। ये जो हुआ ये गलती से हुआ है और इसके लिए हम माफ़ी चाहते हैं। उसके लिए उन्होंने उनकी माफ़ी मांगी एकनाथ शिंदे साहब की, और उसके लिए हमारे सभी जो शिवसैनिक के हमारे जो पदाधिकारी आए थे राष्ट्रवादी के, हमारे बीजेपी के, तो उन्होंने एक अच्छा ये कहा कि ठीक है कोई बात नहीं, तो उसकी वजह से उस चीज़ को हम लोग ने उनको माफ़ कर दिया। दादा, कब्रिस्तान का बोर्ड को लेके जो आप बताया, उनके बारे में क्या कहा? कल एक मैं बात कहना चाहता हूँ, बहुत पुरानी बात है। कल एक जब हमारे राष्ट्रवादी के हमारे अध्यक्ष जी मुंब्रा कलवा विधानसभा के, इन्होंने परसों दौरा किया था कब्रिस्तान का और कहा था कि जो उनके ऊपर कुछ नाम है वो निकालने के लिए उन्होंने महापालिका में गुहार लगाई थी। लेकिन उनका जो स्टेटमेंट आया था, उसमें स्टेटमेंट में एक जो कुछ यहाँ के विधायक हैं उनके कुछ विरोधक रहने के बाद भी फिर अभी उनको फिर शामिल हुए हैं ऐसे कुछ लोग हैं, वो जिन्होंने जब ये टेंडर हुआ था कब्रिस्तान का, तो उन्होंने ही कहा था कि ये टेंडर आमदार के समर्थक को नहीं मिलना मांगता है, इसके लिए तुमको मैं जो रेट देता हूँ वो रेट से टेंडर भरना ताकि वो तुमको मिलेगा। और टेंडर वो हमारे जो संबंधित ठेकेदार थे पहचान वाले, उनको वो टेंडर मिला था। और वो टेंडर मिलने के बाद जब मैं 2016 में राष्ट्रवादी में प्रवेश भी नहीं किया था, तब वो मेरे से टेंडर मांगा गया था यहाँ के विधायक ने। अरे बोले राजन, ते टेंडर मला दे, मला ते असं करायचं आहे, तसं करायचं आहे, गुजरातची मट्टी आणायची आहे, मला ते कब्रिस्तान असं बनवायचं आहे, मला ते कब्रिस्तान तसं बनवायचं आहे। और क्या हुआ आपने देखा, इतने साल में आज तक वो कब्रिस्तान का कोई ठिकाना नहीं है। जो करेगा वो तो भरने वाला है, उसमें कोई दो राय नहीं है। लेकिन फिर भी मेरा मुंब्रा वाले से यही कहना है कि आज भी देखो आप जिस तरीके से आप वाई जंक्शन की जो हॉल की कार्रवाई हुई है, मैं वो रोड डीपी रोड है क्या है वो सब बात की बात है, वो कैसा घुमाया है वो सब बाद में बात, अभी तक उसका कोई एस्टीमेट नहीं बना। बाकायदा उनको कहा गया, उनको वो भी सवाल पूछा गया कि वो कार्रवाई आपने क्यों की, क्योंकि वो कार्रवाई हॉल के ऊपर जो कार्रवाई की उसका सवाल पूछने का मेरा मकसद ये था कि वो जो अभी कुछ 8-10 साल महीने से कुछ लोगों ने वहाँ पर अपने बच्चों की शादियों के लिए जो हॉल बुक किए थे, वो आज अभी अगर कोई किसी के संडे में अगर शादी हुआ, संडे किसी के बच्चों की शादी रही, तो वो तो समझो गए ना, उनका तो बहुत बड़ा प्रॉब्लम हो सकता है। तो ये ऐसा जो कार्रवाई हुआ, ये कार्रवाई का मैं विरोध करता हूँ, क्योंकि ये कार्रवाई जो हुई है डीपी रोड के लिए जो कार्रवाई हुई है, इसमें अभी तक ना ये रोड का एस्टीमेट बना है, ना ही कोई महासभा की मंजूरी ली है,
और ना ही कोई इसका श्री गणेशा का श्री भी नहीं हुआ है। ये सिर्फ एक आढ़ावा बैठक में बात हुई थी कि ये रोड का कभी चालू करेंगे, और ये मैं अपने थोड़ी देर पहले मैंने कहा था कि गधा क्या जाने अदरक का स्वाद, लेकिन वो वैसा नहीं है। मेरी बहन बोली नेहा नाइक बोलती है कि बंदर क्या जाने अदरक का स्वाद। तो ये है, जिसको कुछ मालूमात नहीं है उसको, वो आदमी को यहाँ पर मुमरा वालों ने 15 साल अपने सर के ऊपर बिठा के रखा है, और उसमें और 5 साल उसको और सर के ऊपर ला के रख दिए है। तो ये कुछ काम करने वाला है ना, और 5 साल भी और 25 साल भी देंगे तो इसको ये उसको जो ये जहाँ पर जो डीपी रोड का जो काम हो रहा है, वो डीपी रोड के काम में जो उसको कोई इंटरेस्ट नहीं है। वो उमरा के लोग मरे या जिए, उसको कुछ उसमें इंटरेस्ट नहीं है। उसको सिर्फ वहाँ पर जो काम होगा रोड का, और उसका जो बजट होएगा, वो बजट के इसमें जो टक्केवारी मिलने वाली, उसमें उसका इंटरेस्ट रहता है ज़्यादा। तो मेरा कहना यही है कि वो जो कार्रवाई हुई है वो गलत तरीके से कार्रवाई हुई है। उसका बाकायदा शहर विकास से जो डीपी रोड का उनका जो कंपनसेशन देने का रहता है, जिसकी जगह रहती है, वो सब प्रोसेस करना मांगता है। वो कुछ प्रोसेस नहीं हुए थे, डायरेक्ट अतिक्रमण की कार्रवाई, और वो भी कार्रवाई इतनी घाई में कि वहाँ पर जो प्रभाग समिति आती है वो दिवा प्रभाग समिति आती है। राजन जी, एक सवाल करेंगे कि जितनी जल्दी ये अधिकारी आकर ऐसी जगहों पे कार्रवाई करते हैं, जो अवैध बांधकाम चल रहे हैं उनकी कई तकरार की जाती है, शिकायतें की जाती है, पर अधिकारी वहाँ नहीं पहुँचते हैं, नहीं जाते, इस पर आप क्या कहना नहीं, अधिकारी सिर्फ उस जगह पहुँच जाते हैं जहाँ पर विधायक ट्वीट करता है, या विधायक के जो चमचे हैं या उसके जो लोग रहते हैं, वो जो ट्वीट करते हैं, वो वही जगह पर अधिकारी लोग जाके काम करते हैं। जो विधायक के जो हस्तक है, विधायक के जो बिल्डर है, खास बिल्डर, उनके ऊपर कहाँ कार्रवाई होती है? मेरे को बताओ ना। 8-8 माले उनके बाकायदा 4-4 महीने में पूरे हो जाते हैं। विधायक के यहाँ कहाँ कार्रवाई होती है? विधायक जो अनधिकृत बांधकाम का ट्वीट करेगा, वही बांधकाम के ऊपर कार्रवाई होती है। तुम्ही काल जी कारवाई केली प्रस्तावित डीपी रस्त्यावरती, तर त्या डीपी रस्त्याची म्हणजे काय स्टेज होती? काय तुम्हाला ही जी डायरेक्ट कारवाई करायला लावली, ही कुठल्या ह्याच्याने घेतली तुम्ही कारवाई? काय आपण अगोदर त्यांना कुठून तुम्हाला आदेश होता किंवा काय तुम्हाला याची हे की अतिक्रमण काढण्यासंदर्भात? मुख्यालयातच मान्य आयुक्त साहेबांकडे याबाबत आढावा बैठक झाली होती। त्या संदर्भात आपण त्यांना नोटिसेस पण इश्यू केलेल्या आहेत। मला वाटतं साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांना नोटिसेस इश्यू केलेल्या होत्या। काय म्हणून नोटीस इश्यू केलेले? जे काही आहे रस्त्यावर जे काही बांधकाम आहे तर तुम्ही स्वतःहून काढून द्या म्हणून त्यांना 200 नाही, नुसतं नोटीस देऊन प्रत्यक्ष जोशी साहेब आपले उपायुक्त मान्य उपायुक्त साहेब ते पण प्रत्यक्ष जागेवर येऊन त्यांचं त्याबाबत सूचना केलेल्या होत्या। फक्त हे ठीक आहे, ह्या लोकांचं असं नाही बोलत, पण बाकीच्या ठिकाणी कारवाई नाही केली तुम्ही, फक्त त्याच ठिकाणी कारवाई? त्या ज्या सर्वेने आपल्या शहर आहे त्यांचे सर्वे त्यांनी मार्केटिंग दिलेलं होतं, आणि त्या मार्किंगमध्ये जेवढे काही जे येत होते ते आपण सर्व तुम्हाला त्याला कुठलीच महासभेची मंजुरी नाही किंवा आढावा बैठकीमध्ये झालं असं? आढावा बैठकीमध्ये तुम्हाला लेखी आदेश आलेले आहेत या संदर्भात, या कारवाई करण्याच्या संदर्भात? आणि या संदर्भात तुम्हाला माहिती देतो की या संदर्भात तुम्ही माहिती घेतली तर तुम्हाला हे लक्षात येईल की तुम्ही शहर विकासकडून तुम्हाला या संदर्भात जर कोणाच्या रस्त्या जागा बाधित होऊन त्यांना जर आपण त्यांचं कंपन्सेशन द्यायचं असेल, जे काय द्यायचं, TDR द्यायचं असेल किंवा रोखाईनी द्यायचं असेल, तर त्या संदर्भात आपली जी प्रोसेस व्हायला पाहिजे ती प्रोसेस झाल्यानंतर त्यांच्याशी आपलं पूर्ण हे क्लिअर झाल्यानंतर, ॲग्रीमेंट झाल्यानंतर आपण त्या अतिक्रमणाला हात लावण्यासंदर्भात आपल्याला म्हणजे हे परवानगी आहे। तर त्याच्या आधी तुम्ही हे जे केलेलं आहे ना ते फार चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे। चुकीचा प्रश्न आहे। आम्ही नोटीस देऊनच त्यांना नाही, नुसती नोटीस देऊन नाहीये, नोटीस देऊन नाही, नुसती नोटीस देऊन नाही, एक नोटीस नाही दिली तर त्यांना दुसरी नोटीस देऊन त्यांना बोलून घ्यायला पाहिजे की बाबा तुमची हिअरिंग करतो आम्ही, तुम्हाला तुमच्या जी तुमची प्रॉपर्टी आहे त्या संदर्भात तुम्हाला आम्ही सांगतो की बाबा तुम्ही आम्हाला तुमची प्रॉपर्टी पाहिजे, म्हणजे आपण घेऊ शकतो, पण ती त्याची काय प्रोसेस असते ना, प्रोसेस असते बरोबर आहे। मग ते प्रोसेस न करता तुम्ही अजून कुठल्याही प्रकारचं म्हणजे रस्त्याचं एस्टिमेट बनवलेलं नाहीये। ठीक आहे, रस्त्याचा एस्टिमेट नसेल तरी तुम्ही डायरेक्ट अशी कारवाई घेता आणि दिले होते त्याबाबत त्यांनी काही जे काही बांधकाम केलेलं होतं ते तात्पुरतं हे केलं होतं, त्याची कोणती कागदपत्र सादर? मग तुम्ही ते सरसकट कारवाई का नाही केली तिथं? मग सरसकट कारवाई का नाही केली? सरसकट तिथे ढाब्यावर कारवाई केली का तुम्ही? नाही, ढाब्यावरती कारवाई का नाही? आजही कारवाई करायला तयार आहे। आता जी काही बांधकाम तिथे आहेत स्ट्रक्चर ते सर्व मी आता एक मिनिट थांबा। तुम्हाला ही कल्पना आहे का तिथं? ठीक आहे,
आता ऑगस्टमध्ये नोटीस दिलेली तुम्ही त्यांना, त्याच्यानंतर पुन्हा एकदा स्मरणपत्र द्यायला पाहिजे होतं किंवा एक परत नोटीस द्यायला पाहिजे होती की आम्ही बोलवलं प्रत्यक्ष जागेवर मान्य उपायुक्त साहेब यांनी त्यांना समज दिलेली बोललेले तुम्ही कोणी नाही बोललेलं साहेब, खोटं बोलायचं नाही, आवाज नाही नाही तुम्ही आता आपण ऑफिसमध्ये बात करतोय ना. नाही आवाज नाही, जेवढी काय झालेत ना आमच्या नुकसानात. तुम्ही त्याचा बाहेर थांबा. ऑफिस आहे, रस्ता नाही येते. मी तर तुमच्यासाठी नाही आलेलो आहे. मी तुम्हाला सांगतो पहिला, मी इथं एकनाथ शिंदे साहेबांचं जे बॅनर तुम्ही म्हणजे कारवाई दुसरी जगह चालू असताना तुम्ही जे एकनाथ शिंदे साहेबांचं आमचे आदरणीय त्यांचा तुम्ही बॅनर एक चुकीच्या पद्धतीने फेकून दिलेला आहे. म्हणजे त्या या इथल्या आमदाराने ते असं म्हणजे सूड भावनेतून ते तिथं फेकून द्यायला लावला का, असे आदेश दिलेत का त्यांनी तुम्हाला आमदारांनी दिले का आदेश साहेब? तसं काही मग तुम्ही ते कटआउट तोडायला तुम्हाला एवढा टाइम तुम्ही एवढा तुम्ही सूड भावनेने तो आमदार हे टीचर साहेब जेवढे पण बिल्डिंग आहे 8-8 महिन्याची बिल्डिंग आहे, 4-4 महिने बनलेले आहेत, ते खाली पाडून द्या तुम्ही. त्याच्याबद्दल सर्व कारवाई चालू आहे. चुकी करता तुम्ही. कटआउट फाडायला तुमच्याकडे टाइम आमच्या साहेबांचा, आणि तो 8-8 महिन्याची बिल्डिंग लोक बांधताय, 8-8 महिने 4-4 महिने बांधताय, पाडून टाका खाली तुम्ही आवाजच्या खाली तुम्ही कामं करताय असं. जरा आवाज भाषा पैसा देता है का ना, आवाज पैसे देता है तुम्हाला. साहेब मला शिकवलं होतं तुम्ही. 7 बैनर गिरा दिए तुमने नीचे. नाही तर तुम्ही पण बोला. भाषा व्यवस्थित वापरा. मी तुम्हाला आवाज करतो आणि नाही, 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 भाई, हो, साहेब काय माहिती चुकीचं आहे आहे तो. का, जे आहे ते वस्तुस्थिती बोलतात, ते काय चुकीचं बोलत नाहीये. तुम्ही 8-8 महिन्याची चुकीचं बोलत नाही. 4 महिन्यात ठीक आहे. ऑफिसमध्ये येऊन बोलतो तर लँग्वेज व्यवस्थित वापरायची. अरे भाई वाईट आम्ही इसके ऑफिस बैनर गिरा है, हमारे ऑफिस करते लोग. तुम्ही कारवाई करताना तुझा भाव करता. बॅनर जे कारवाई पाडलं ते करताना तुम्हाला तुझा भाव पटलंय करता. का? तुम्हाला पटलं का ज्या हिशोबाने ते बॅनर पाडलं त्यांनी ते तुम्हाला ज्या पण पटलं व्यक्तीने का? जेव्हा बोलत होते काही लोक त्याचं बॅनर फेकून दिलेलं आहे. त्या माणसाला बोलवा. हात लावू नका आम्ही त्यांचा काढू. अधिकार बोलतो. ते बॅनर काढा, पहिला ते बॅनर काढा, पहिला त्या अधिकाऱ्याला बोलवा, बोलता हे बॅनर निकालो, पहिला हे बॅनर निकालो. वीडियो में बैनर फेंकने का. नाही, पण माननीय उपमुख्यमंत्री साहेब आमची त्यांचा आदर करतो. आणि काही गरज नाही. आधार कार्ड म्हणजे याच्यावर काय आधार झालं? तुमचं कर्मचारी हा बॅनर काढा, बॅनर काढा, हे बोलणं वो किती आहे? अधिकारी को बुलाव ना. नाही, त्यांना बोलवा. कुठला अधिकार होता तो अधिकारी? अरे तो मास्क लावून होता त्यांचं तो पालंडे होता का? बोलवा त्याला, बोलवा. तो पण होता, हा. लांडे अजून एक दुसरा आणि कोण दुसरा होता? होता. कोण होतं मला माहित नाही. मी नव्हतो तिथे. बोलवा त्याला. नाही बोलवा त्यांना, बोलवा. व्हिडिओ मध्ये दिसतंय का? हा, दिसतंय. जो काय आपण कारवाई पलीकडे चालू होती. आणि राहुल पण होता. मी काय बोलते पलीकडे जाऊन बॅनर काढायची काय गरज होती? हा बॅनर करायचा काय संबंध त्या नव्हता. त्या हिशोबाने त्यांनी पाडलं ते बॅनर. नाही, इकडे कारवाई करायची होती. अरे फेकून दिलं. आपण कसं बोलायचं ते फेकून दिलं आपण दिलं. पण तुम्हाला ते पटलं का? तुम्हाला ते पटलं का तुमच्या अधिकाऱ्यांनी काय केलं ते? काही गोष्ट झाली ना, मी त्याच्यावर माफी मागतो. नाही ना, तुम्ही माफी नाही, माफी त्याला अजीब करा. त्याला अजीब करा. तसं त्याला बोलले ना, काही लोक बोलत होते बॅनर को हात मत लगाओ, हम निकालेंगे. हम लगाए ना, हम निकालेंगे, उसको बोल रहे थे ना. प्यार से निकालेंगे, लेकिन उन्होंने एक बात नहीं सुना. ते चढलेला दिसतोय, त्याने काढलेला आहे तो खाली. चढला नाही, घालून घालून गेले. खाली घालून गेले. बघा, तुम्ही बघितलं का बॅनर? खाली ठेवू शकला असता. खेचला नाही साहेब, त्यांनी तो फेकून दिला डायरेक्ट. नाही नाही, लावत तो कसा आपण तसंच त्यांनी उतरवलं असतं बरं. आम्ही बोलतो, बरोबर. आम्ही काढू, पण नाही. तुम्ही बॅनर का हे बघा, हे कसं फेकून दिला बॅनर. हे बघा खेचून काढले त्यांनी, असं खेचले त्यांनी बॅनर. खाली पडला. साहेब खेचले हो त्यांनी. बॅनर काढायला आपले कर्मचारी वरती नाही जात. आपल्याकडे ते आकडा आहे ना, त्या आकड्याने आपण बॅनर हे करतो. तो आणि नाही नाही तो अधिकारी कुठे आहे? जरा बोलून द्या. त्याला कोणाचा आदेश होतो? बॅनर पहिले निकाल. बॅनर पहिले पहिला ये निकाल. बैनर निकालो, इसको साफ करो, इसको साफ करो, इधर रखना नहीं. कौन है इसको? किसका आदेश था कि पहला बैनर, और बैनर की वजह से कार्रवाई हुई है क्या? हाँ, उसी की वजह से बैनर की हुआ वजह है. से कार्रवाई हुई थी उधर. बोल रहा था कि हम लोग निकाल लेते हैं आपका बैनर. बोल रहा था सब लोग बोल रहे उसमें.